तर पॅरिस ऑलिम्पिकच्या कुंभमेळ्यामध्ये महाराष्ट्राचे 5 खेळाडू आता झुंजणार आहेत। यापैकी बॅडमिंटन स्टार चिराग शेट्टी, नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे, धावपटू अविनाश साबळे हे पदकाचे दावेदार आहेत। महाराष्ट्राचा कोणता क्रीडापटू पॅरिस ऑलिम्पिक गाजवणार याचा थेट आयफेल टॉवरवरून आढावा घेताना आमचे प्रतिनिधी संजय दुधाने। जगातल्या 7 आश्चर्यांपैकी आयफेल टॉवरवर आता TV9 ची टीम उभी आहे आणि हे ऑलिम्पिकचा आयफेल टॉवर आपला कुठला मराठमोळा खेळाडू गाजवणार त्याकडे सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या नजरा आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या आपला लाडका कोल्हापूरचा स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिकच्या 50 मीटर 3 पोझिशनमध्ये अंतिम फेरी गाठली आहे आणि तो महाराष्ट्रासाठी एक पदकाचा दावेदार ठरलेला आहे। स्वप्नील हा आपला महाराष्ट्रातला पहिला असा खेळाडू आहे की ज्याने नेमबाजीमध्ये अंतिम फेरी गाठलेली आहे आणि त्याकडे उद्या सगळ्यांच्या नजरा असणार आहेत। तब्बल आपले महाराष्ट्राचे 5 खेळाडू उतरलेले आहेत। अविनाश साबळे, चिराग शेट्टी, विष्णू सरवणन, स्वप्नील कुसाळे आणि प्रवीण जाधव आर्चरीच्या सांघिकमध्ये पराभूत झालेला आहे, पण निश्चितच एकेरीमध्ये त्याचं आव्हान असणार आहे। अविनाश साबळे ज्यांनी एशियन गाजवलं होतं, राष्ट्रकुल स्पर्धा गाजवली होती आणि आता तो ऑलिम्पिकसाठी सज्ज झालेला आहे। सेना दलात असणारा हा बीडचा आपला खेळाडू ऑलिम्पिक गाजवणार का त्याकडे पण सगळं आपल्या महाराष्ट्राचं लक्ष राहणार आहे। आपला चिराग शेट्टीने 3 सामने जिंकलेले आहेत आणि ऑलिम्पिक पदकापासून अक्षरशः तो 1 पाऊल दूर आहे। हे जे पॅरिसचा आयफेल टॉवर आहे ते निश्चितच ह्या पॅरिसच्या आयफेल टॉवरवर महाराष्ट्राचा भगवा झेंडा हा पदकाच्या रूपाने फडकताना आम्हाला सर्वांना दिसणार आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, आयफेल टॉवर, पॅरिस।